जय शिवराय मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. आज होता शुक्रवार. आपल्या संघर्षाला सुरुवात केली. सकाळीच आपल्या भावाला गाडी शिकवायची होती. डायरेक्ट पोचलो मी MIDCमध्ये. ऑटो रिक्षा ट्रेनिंग सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत मंडळी 10 जणांना परफेक्ट गाडी शिकवली आहे, ते पण तुमच्या सपोर्टमुळे. त्यामुळे तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. जवळजवळ अर्धा तास होऊन गेला होता मंडळी. आपल्याला काही ट्रिप भेटत नव्हती. नाश्ता वगैरे केला आणि पलावामध्ये आपल्याला एक छोटीशी ट्रिप भेटली. ती होती घनसोली स्टेशनची. 220 रुपयाची मंडळी ट्रिप होती. लगेचच पॅसेंजरला पिकअप केले आणि निघालो घनसोलीच्या दिशेने. पलावावरून घनसोली स्टेशनला जाण्यासाठी फक्त 30 मिनटं लागली. थोडंसं शिळफाट्याला ट्रॅफिक भेटलं. डायरेक्ट म्हापेमध्ये एंट्री केली आणि पोचलो मी डायरेक्ट पॅसेंजरच्या लोकेशनवरती आणि ट्रिप एंड केली. 227 रुपये भाडे झाले मंडळी. मग म्हटलं जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगाला. आज थोडंसंच काम होतं, त्यामुळे दुपार मी लवकर निघणार होतो. मग म्हटलं ऑफिसला जायचं आहे, पण आपल्याला गाडी पार्क केली पाहिजे, ती पण सुरक्षित ठिकाणी. डायरेक्ट पोचलो पार्किंगमध्ये. गाडी वगैरे पार्क केली. कशी वाटली मंडळी आजची पार्किंग, कमेंट करून नक्की सांगा. मग सुरू झाला आपला कॉर्पोरेटचा प्रवास. जाताना उसाचा रस पिला आणि शेअरिंग ऑटो पकडली आणि निघालो माइंडस्पेसच्या दिशेने. डायरेक्ट पोचलो माइंडस्पेसमध्ये पोचताच पहिलं ID वगैरे घेतलं, कारण ID शिवाय मंडळी एंट्री नाही. झाली दुपार. डायरेक्ट पोचलो अल्ताफ बिर्याणीमध्ये. मग म्हटलं आज बिर्याणीचा आनंद घेऊया. खूप चांगली बिर्याणी भेटते मंडळी, तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा. मग केली ओला उबेर चालू. दुपारचे 2 वाजले होते मंडळी आणि आज माझं काम लवकर झालं होतं, पण आज काय भाडं भेटलं नाही. माइंडस्पेसला थांबलो, घनसोलीला थांबलो, रिलायन्सला थांबलो, नंतर मग शेवटी म्हापेमध्ये पण थांबलो, पण आज काय ट्रिप भेटत नव्हती. मन थोडं अस्वस्थ होतं, पण म्हटलं जाऊ दे, हा संघर्षाचा भाग आहे आपल्याला. आज जरी ट्रिप नाही भेटली तरी पण आपण या संघर्षामध्ये टिकून राहणं मंडळी खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्ट पोचलो मी शिळपाट्याला आणि तुमच्या आशीर्वादाने शिळपाट्याला 4 शेअरिंग सीट भेटले पलावाचे. लगेच त्यांना पिकअप केले आणि निघालो पलावाच्या दिशेने. दुपारची वेळ असल्यामुळे भरपूर ऊन होतं आणि मी म्हटलं जाऊया घरी, जाऊन थोडासा आराम करूया. पलावाला पोचलो. 80 रुपये भाडे झाले. मग म्हटलं जाऊया आता घरी. दुपारचे वाजले होते 3. पलावाचा ब्रिज क्रॉस केला आणि डायरेक्ट केली डोंबिवलीमध्ये एंट्री. मंडळी, नेहमी मी स्वतःला एकच सांगत असतो, हा संघर्ष खूप मोठा आहे आणि या संघर्षामध्ये आपण टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. रोज आपले फॉलोअर्स तर भेटतच असतात, त्यामुळे अजून मोटिवेशन भेटतं. तर मंडळी, अशी होती आजची जर्नी. ऑफिसचं काम करून टोटल 300 रुपये कमाई झाले. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.